सो आज बनवते आहे मी लौकीचे थालीपीठ. ह्याच्यामध्ये मी टाकलं आहे लौकी, दही, अद्रक लसूणचा पेस्ट, सांबार आणि कढीपत्ता, तिखट, धने पावडर, मीठ, तीळ आणि ओवा. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे गव्हाचं पीठ, थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं ज्वारीचं पीठ आणि तुम्ही वाटल्यास तांदळाचं पण पीठ टाकू शकता. माझ्याकडे नाही आहे तर मी नाही टाकणार आहे. आता मी याच्यामध्ये पीठ टाकून घेते आणि मग तुम्हाला दाखवते कसं झालंय ते. हे पीठ इथे टाकून घेतलं. आता याला मिक्स करते. आणि इकडे तवा ठेवला आहे गरम होण्यासाठी आणि इथे घेतलं आहे थोडंसं तेल. सो हे मस्त असं मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही कारण लौकीमध्ये आधीच पाणी राहते. असं मिक्स करून घेतलं आणि इथे घेतलं पाणी. तर तव्याला तेल लावूया. आणि हा बॅटर जो मिक्स केला आहे तो असं हातामध्ये घेऊन तव्यावर ठेवायचं आणि थापायचं. असं राऊंड शेपमध्ये थापायचं. असं पाण्याचा हात घेऊन थापायचं. खायला पण टेस्टी, प्रोटीन पण भरपूर आणि कोणी वेट लॉससाठी ट्राय करत असणार तर हे ब्रेकफास्ट खूप उत्तम आहे त्यांच्यासाठी. सो ट्राय करा लौकीचे थालीपीठ माझ्या पद्धतीने. बघा कसे बनतात तर. तो अशा प्रकारे झाला. आता आपण याला पलटवू. हा अशा प्रकारे आपला थालीपीठ दोन्हीकडून शिजवून घ्यायचा. सो अशा प्रकारे आपला थालीपीठ तयार झाला. असं भाजून घ्यायचं छान दोन्हीकडून. बघा मस्त असं छान भाजून घेतलं दोन्हीकडून आणि आता खायला रेडी आहे. मस्त दही किंवा चटणी, शेजवान चटणी सोबत तुम्ही थालीपीठ खाऊ शकता. तर आता आपण याला प्लेटमध्ये घेऊया. सो असं आपला थालीपीठ रेडी झालाय. नमस्ते, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात गाईज? आय होप तुम्ही सर्व मजेत असणार. सो आता चालले मी मार्केटला. काही थोडी बहुत शॉपिंग करायची आहे. सो चला जाऊया आपण मार्केट आणि थोडीशी शॉपिंग करूया. सो चालले मी स्कूटीवर मार्केटमध्ये शॉपिंग करायसाठी.
काय त्याला फोन केला मी ना. काय झालं? सो इथे मी मंदिराबद्दल सांगत होते की गजानन मंदिर आहे आणि तिथे महाप्रसाद होते. पण गाडीवर बसून होते टू व्हीलरवर आणि वाऱ्याचा एवढा आवाज येत होता की माझा आवाज काही येतच नव्हता, फक्त वाऱ्याचाच साऊंड येत होता. तर इथे मी व्हॉइस रेकॉर्ड करत आहे. सो हा आहे गजानन. भूषण फुलं 20 रुपयाचे फुलं. हॅलो. सो इथे सुरू होती डुग्गूची स्कूलच्या ड्रेस चेक करण्याची तयारी आणि तो आपल्या स्कूलचा ड्रेस चेक करत होता घ्यायसाठी. तिचे पप्पा त्याला लावून देत होते, वेअर करून देत होते. सांग ना आता बसा.
पप्पा मला हे नाही पाहिजे, मला हे पाहिजे. पप्पा मला हे पाहिजे या. पप्पा हे सो इथे अशी मुलांची मस्ती चालू होती आणि आमची शॉपिंग पूर्ण झाली होती आणि इथे आमची बिलिंग चालू होती. तर मुले इथे मस्ती करत होते. इथं तर इकडे तिकडे हे बघणं ते बघणं असं चालू होतं. हे घेऊ की ते घेऊ. डुग्गू पण चालू होतं त्याचं, मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं चालू होतं मुलांचं शॉपिंग. लाईट आहे, मी तुला असं लाईट टॉर्च घेऊन देतो मोठा. ठीक आहे. आणि ती आपली तिकडे काय काय ते बघत आहे. अशी आहे मुलं. पप्पा ते हे घेऊन देतो मला ठेवायला. तिकडे कपडे कपडे याचा फोन नंबर सांग. काय पाहिजे काय पाहिजे तुला? काय पाहिजे दाखव, हात लाव. काय पाहिजे ते पाहिजे? लाडू पाहिजे तुला? लाडू घेऊ का दोन ते? हा? इथे आम्ही बसलो होतो आणि माझ्या मिस्टरांची खूप मज्जा घेत होतो की खूप स्मार्ट दिसत आहे वगैरे वगैरे. माझे दोन्ही नंदन आणि मी आम्ही मस्त त्यांची मज्जा घेत होतो आणि ते मस्त लाजत होते. मला खूप हसा येत होतं त्यांना बघून. तुम्ही स्मार्ट दिसत आहे, हँडसम दिसत आहे ब्लॅक कलरमध्ये असं वगैरे खूप त्यांची हे केली, मज्जा घेतली. हॅलो सर्वांना. मगाशी मी मार्केटमधून आले तर काही शूट वगैरे केलं नाही. आले, जेवण केलं आणि थोडंसं आराम केला. कारण मी आज लवकर उठली होती. सर्व घर आवरायचं होतं, कामं आवरायचे होते आणि मार्केटला जायचं होतं. पूर्ण कामं आवरले, मग मी मार्केटला गेली. तिकडून आली, जेवण केली आणि आराम केला. मग संध्याकाळचे कामं केले, स्वयंपाक वगैरे केला. आता मी मस्त जेवण करून घेते आणि मग चला तर तुम्हाला दाखवते आज जेवणामध्ये काय काय आहे, मी काय काय बनवलं. आणि जेवण करून मग वॉकिंग करायला जाते. जेवण काही असं आहे बघा.
तर तुम्हाला तुमच्याशी शेअर करते मी आजच्या जेवणामध्ये काय काय आहे. तर बघा मी काय बनवलं. ही आहे वडीची भाजी, भेंडीची भाजी, साधं वरण, भात आणि पोळी. सो असं आहे आजचं जेवण. जेवण करून घेते आणि वॉकिंगला जाते. सो चला भेटूया. पाऊस येत आहे आणि आमची वॉकिंग चालू आहे पावसामध्ये. मस्त असा वारा सुटला आहे आणि पाऊस पण येत आहे थोडा थोडा. आम्ही पावसामध्ये वॉकिंग करत आहे. सो असं मस्त पाऊस येत आहे बारीक छोटा छोटा. आणि आता पाऊस वाढला. बघा पाऊस वाढला आणि आम्ही पावसामध्ये वॉकिंग करत आहे. सो आता वॉकिंग करून घरी आले आणि बसले. मस्त अशी वॉकिंग झाली हलक्या हलक्या पाण्यामध्ये. छान वाटलं वॉकिंग करून. आणि आम्ही रोज जेवण झालं की जातो वॉकिंगला. छान वाटते वॉकिंग केली तर. आणि आता खूप जोराचा पाऊस येत आहे. खूप जोराचा पाऊस आलाय. खूप मस्त असं पाऊस येत आहे. आम्ही तर थोड्या थोड्या पावसामध्येच वॉकिंग केली. आम्ही जायला निघालो आणि तसंच थोडा थोडा हलका हलका पाऊस येत होता तरी पण आम्ही वॉकिंग केली. आणि आता तर खूप जोराचा पाऊस लागलाय. खूपच जोराचा पाऊस येत आहे. सो चला भेटूया उद्याच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. सो बाय, गुड नाईट. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा गाईज प्लीज. सो बाय, गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्या एक नवीन ब्लॉगमध्ये.